नमस्कार. अभ्यास माझा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास 2 शिवरायांचे शिक्षण हा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शहाजी राजे टिंबटिंबचे गाढे पंडित होते. उत्तर. शहाजी राजे संस्कृतचे गाढे पंडित होते. आ. मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात. उत्तर. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात. प्रश्न 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली? शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजी राजांनी बंगळूरच्या दरबारात केली. आ. शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? शिक्षकांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या अवगत केल्या. इ. दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली? उत्तर. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली. 3. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. पुण्याचे रूप कसे पालटले? उत्तर. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. अशा प्रकारे पुण्याचे रूप पालटले. आ. शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या? उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे, गनिमी काव्याचा वापर कसा करावा इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. इ. जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? जिजाबाईंनी असा निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परकेची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल. धन्यवाद.